8 महिन्यानंतर घरी जाणार आहे म्हटल्यावर डोळ्यात आनंद अश्रू आले होते। डॉक्युमेंटची सगळी कामं झाल्यावरती फायनली आम्ही शिपवरून बोटमध्ये उतरलो। एकदाच शिपला डोळे भरून बघितलं आणि आमच्या कंपनीच्या दुसऱ्या शिपकडे निघालो। तिथून 9 जणांचं साइन अप होतं। तिथून निघालो मग पोर्टला। सगळ्यात पहिल्यांदा वॉचसाठी पहाटे जे अलार्म लावले होते ते सगळ्यांनी बंद करून घेतले आणि बोटमध्ये 4 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कांडला पोर्टला। तिथं एजंटच्या गाडीमध्ये बसलो आणि गेलो मग इमिग्रेशन ऑफिसला। त्यानंतर बॅगा चेक करून गेलो मग हॉटेलवरती। हॉटेलचा मालक आपल्या मुंबईचाच होता पण त्याचं गुजरातमध्ये हॉटेल होतं। रात्रभर काही झोप झाली नव्हती त्यामुळे हॉटेलवर आले नाश्ता करून झोपून गेलो। 2 तासांची झोप झाली नाही तोपर्यंत आमच्या ट्रॅव्हल्सचं तिकीट पण आलं। मग काय हॉटेलवरती चेकआउट करून निघालो मग ट्रॅव्हल्स मधून मुंबईला। गुजरातमधनं मुंबईला पोहोचूपर्यंत प्रतीक यादवनं मराठी शिकून घेतलं होतं। सगळ्यांना सरप्राईज द्यायचं प्लॅन बनवलं होतं त्यामुळे घरी काय अजून सांगितलं नव्हतं। त्यानंतर एक रिक्षा करून आम्ही मुंबईमध्ये हॉटेलवरती गेलो। एक दिवस मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी ऑफिसचं थोडं काम केलं आणि निघालो मग घरी, म्हणजेच आपल्या कवठे महांकाळला। गवंडीमध्ये कुठे ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळे गाडी पण लेट झाली होती। फालुदा पिऊन बसूपर्यंत आलीच गाडी। कवठ्यामध्ये कारखाना कॉलनीमध्ये आमच्या काकांकडे जाऊन फ्रेश झालो तोपर्यंत आमण्या पण न्यायला आला, त्याच्यासाठी पण हे सरप्राईज होतं। त्यानंतर निघालो मग घरी पण मी काय सांगितलं नव्हतं, घरच्यांसाठी पण हे सरप्राईज होतं। घरच्यांना असं अचानक सरप्राईज दिल्यामुळे ते पण जाम खुश झाले। तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।